कार्यक्रमाला आवर्जून लाभलेली आहे। मी त्यांनाही कृपया मंचावरती येण्याची विनंती करते। माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, माननीय बाबासाहेब पाटील, माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि माननीय इंद्रनीलजी नाईक, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मान्यवर या ठिकाणी स्थान ग्रहण करत आहेत। आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा मुख्यमंत्री सन्मान महाराष्ट्राच्या वतीने एक मानवंदना। आजपर्यंत गेली 65 वर्ष ज्यांनी महाराष्ट्र आपापल्या कार्यकाळामध्ये अतिशय प्रेमाने सांभाळला, अशा नेतृत्वाचा हा आपण सन्मान करतो आहोत। असा हा आगळा वेगळा मुख्यमंत्री सन्मान आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने, या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी रंगतो आहे। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचंही त्याचबरोबर माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सन्मानामध्ये आदरणीय भुजबळ साहेब, सर्वांना विनंती आहे की आपण या सन्मानामध्ये सहभागी व्हावं। महाराष्ट्राचं तडफदार नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, त्यांच्या नावातच इंद्र आहे, त्यामुळे सर्वोच्च पदाकडे त्यांची असलेली ही वाटचाल त्यांच्या नावाला सार्थ करणारी अशी। ज्या पद्धतीने या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रंगला आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या वेव्ज या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतंच झालं आणि त्याचेही अनेक कार्यक्रम मुंबई नगरीमध्ये आणि उपनगरात सुरू आहेत। यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्यामुळे आपण साहेबांचा सन्मान आधी केलेला आहे। मी त्यांना विनंती करते की आपण सत्काराला उत्तर द्यावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाले, याचं औचित्य साधून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये आजच्या या सत्कार समारोहाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री प्रताप सरनाईकजी, बाबासाहेब पाटीलजी, नरहरी झिरवळजी, अदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ज्यांना ओबीसीचा आवाज म्हणून संपूर्ण भारतात ओळखलं जातं असे आदरणीय छगन भुजबळजी, इंद्रनील नाईकजी, माजी मंत्री माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटीलजी, धनंजय मुंडेजी, रुपालीताई चाकणकर आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री सुनील तटकरेजी,
मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासून विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना 1 मे ते 4 मे या ठिकाणी करण्यात आली। या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो। इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे, कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती शिवरायांपासून शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे, असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। महाराष्ट्रातली जी रत्न आहेत, विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे। यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी चित्रकला असेल, मूर्तिकला असेल, अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत। सोबतच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील या ठिकाणी आहे। हे स्टॉल्स आहेत, मला माहिती असतं तर मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो, पण मला ते माहिती नव्हतं। पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो, तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल। त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू, तो साकारण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो। आत्ताच तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली। कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र, मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला। खरं म्हणजे भाषावार प्रांत रचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं, पण त्याच वेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला। 106 आमच्या लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला। आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता, त्यावेळी खरं म्हणजे भाषावार प्रांत रचनेच्या त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशनने त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती, पण मराठी माणसाने साथ घातली आणि जर सगळा मराठी मुलूक एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही
आणि म्हणून त्यावेळेच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं मराठी पण जपायचं असेल, आपली मराठी भाषा जपायची असेल, आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातनं हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं 1 मे 1960 रोजी या ठिकाणी तयार झालं. या लढ्याची जी गाथा, या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.